श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची दुसरी बाजू जेव्हा आपल्या समोर येते ना, आणि त्या दुसऱ्या बाजूत आपल्या जोडीदाराचं कॅरेक्टर हे खूप घाणेरडं आहे हे जेव्हा समजतं ना आपल्याला, तेव्हा आपल्या नात्यावरचा विश्वास उडतो. माणसं अशी असू शकतात का, हे स्वीकारणं खूप कठीण जातं तेव्हा. श्रोते हो, परतफेडीचा भाव, रागाचा भाव हा आपल्या मनात येणं साहजिक आहे तेव्हा. पण तेव्हा आपण असं केलं ना, तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय उरणार आहे. म्हणून श्रोते हो, त्यांच्यापासून दूर येणं महत्वाचं असतं. आपण मोठ्या मनाचा आहोत म्हणून नाही, तर यासाठी की त्यांना शिक्षा व्हावी यासाठी केलेलं कृत्य आपल्यासाठी वाईट व्हायला नकोय. त्याने जे केलंय ना, ते ती लोक भोगणार आहेत योग्य वेळ आली तेव्हा. पण आपण आपला मार्ग बदलून नवीन सुरुवात करणं हे आपल्यासाठी कठीण असतंय. पण श्रोते हो, ते योग्य आहे. चांगली माणसं अशीच भेटत नाहीत. श्रोते हो, त्याआधी वाईट माणसांचा खूप दुःखद अनुभव हा त्यांना भोगावा लागलेला असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मनात असणाऱ्या व्यक्ती आणि गोष्टी नशिबात असतीलच असं नसतं. ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला, त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा कोणताच नाही. स्त्री ही शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शानं जास्त सुखावते. विश्वास असो किंवा प्रेम, अति झालं की त्याची माती होते. कोणाला आपलंसं करून प्रेम करण्यापेक्षा आपण कोणाचं तरी होऊन प्रेम करता यायला हवं. चंद्र तारे कोणी नाही आणून देणार तुम्हाला, स्वतःला चमकावं लागेल. कधी कधी प्रेम शब्दातून व्यक्त नाही केलं तरी चालेल, पण वागण्यातून ते दिसायला हवं. चहा सोबत मन मोकळ्या गप्पा मनातील अनेक गोष्टी दूर करतात. माणसाला गरज असते एका नात्याची. स्वतःवर प्रेम केलं की सुख सुख मिळत जातं. एकदा सोसलं की नेहमी सोसावं लागतं. प्रेमात माझं तुझं असं काही नसावं, प्रेमात सगळं काही आपलं असावं. रडण्यासाठी खांदा असलेला व्यक्ती सर्वात श्रीमंत असतो. रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट बघा. एक दिवस तुमचाही नक्की उजाडेल. आधी आपल्या सुनेला मान सन्मान आणि आदर द्यायला शिका, मग तिला जबाबदारीचं ज्ञान द्या. कारण जेव्हा तिला सन्मान मिळतो तेव्हा कोणतीही मुलगी आपली जबाबदारी चोख पार पाडते. तिला शिकवण्याची गरज नाही पडत. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण प्रिय असणं यापेक्षा भाग्याची गोष्ट कोणतीही नसते. इच्छा असते तर नातच काय, माणसंही जपता येतात. रुसणं हा बायकोचा शृंगार आहे, आणि रुसलेल्या बायकोला मनवणं हे नवऱ्याचं सौभाग्य आहे. आवड सोबत असली की आयुष्य सुद्धा खूप आवडायला लागतं. मुलीचा तापट आणि चिडचिडा स्वभाव हा समजून घ्यायला
एका प्रामाणिक आणि हळव्या मुलाला थोडं जड जातं. भेटावं पुन्हा त्याच भेटीच्या आठवणी झुरण्यासाठी. मनाची शांतता बहुतेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीशी संबंधित असते. कोणाला जबरदस्ती करून आपलं बनवता येत नसतं. कितीही श्रीमंत व्हा, दुःख विकता येत नाही आणि सुख खरेदी करता येत नाही. स्वतःची समजूत घालणं हे फार कठीण असतं. प्रामाणिक व्यक्तीला सुद्धा गरज संपल्यानंतर नाकारलं जातं. जी गोष्ट पटत नाही त्या गोष्टीला सरळ नाही म्हणता आलं पाहिजे, तरच आयुष्य व्यवस्थित जगता येतं. पहिलं प्रेम खरं होतं तर दुसरं का होतं, आणि दुसरं प्रेम खरं होतं तर पहिलं प्रेम का आठवतं. डोळ्यांना आवडलेलं मनालाही आवडेलच असं नसतं. खऱ्या प्रेमात ब्रेकअप कधीच होत नसतात, आणि जिथं सतत ब्रेकअप होतात तिथं प्रेम नसतं. जेव्हा तुम्हाला कोणाची तरी उणीव जाणवायला लागते तेव्हा समजून जायचं की त्या व्यक्तीचं अस्तित्व तुमच्या आयुष्यात खूप खोलवर गेलं आहे. लग्नानंतर कितीही संसारात ताणतणाव असला, छोटे मोठे वादविवाद असले, तरी मुलीनं मिठी मारली की डोळ्यातला अश्रू एकदम विरून जातात. प्रेम सुंदर आहे कारण ते हृदयाची काळजी घेते, पण मैत्री ही प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण मैत्री दुसऱ्याच्या हृदयाची काळजी घेते. कोणावर स्वतःपेक्षा प्रेम जास्त झालं तर समजून जा, आता ती व्यक्ती तुमच्या नशिबात नाही. आवडत्या व्यक्तीचा सहवास किती मिळाला तरी तो कमीच वाटतो.